नमस्कार शेतकरी मित्रांनो 2024 मध्ये जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले ते आता 2025 मध्ये मंजूर करण्यात आले व मंजूर केल्यानंतर आता शेतकऱ्यांना कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती नुकसान मिळणार आहे व किती नुकसान भरपाई मिळणार आहे ते पण सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो हेक्टरी तुम्हाला 13,500 अशी नुकसान भरपाई मिळणार आहे असे सांगण्यात आले व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कोणकोणते जिल्हे ते संपूर्ण माहिती या व्हिडिओ सांगणार आहे व त्याआधी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता व्हिडिओला सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई मागेच मंजूर होणार होती पण त्यामध्ये विधानसभेची निवडणूक आली व त्यानंतर विधानसभेची निवडणूक पार पडली व त्यानंतर जे काही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब त्यांनी जे काही नुकसान ग्रहित झालेल्या जिल्ह्यांना किंवा गावांना ग्रहित केल्यानंतर प्रत्येक जे काही जिल्हे मंजूर करत आहेत त्यांना योग्य ती नुकसान भरपाई ज्या काही योग्य शेतकरी त्यांना पात्र करण्यात आली। शेतकरी मित्रांनो कोणकोणते जिल्हे ते पाहूया आणि नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो नाशिक विभागातील जळगाव, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक विभागातील गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर। शेतकरी मित्रांनो अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम व शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे छत्रपती संभाजीनगर विभागातील परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव, नांदेड। तर शेतकरी मित्रांनो हे काही जिल्हे आहेत यांचा या नुकसान भरपाईमध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे व शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती निधी मिळणार आहे हे पण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर या नुकसान भरपाईमुळे आता शेतकऱ्यांचे नुकसान तर झाले आहे पण या आता जे काही जिल्हे मंजूर आहेत या जिल्ह्यांना नेमका किती निधी मिळणार आहे ते पाहून घ्या। शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने 19 कोटी रुपये मदत निधी मंजूर करण्यात आलेला आहे। तर त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 143 शेतकऱ्यांना 13,01,000 रुपये अशी मदत निधी मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे पुणे जिल्ह्यातील 665 शेतकऱ्यांना 36,85,000 रुपये इतका निधी या पुणे जिल्ह्यासाठी आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो सातारामध्ये 559 शेतकऱ्यांना 20,35,000 रुपये असा निधी मंजूर आहे। त्यानंतर सांगलीमध्ये 20 शेतकऱ्यांना 82,000 रुपये मंजूर आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिरोलीमध्ये 385 शेतकऱ्यांना 11,55,000 रुपये मंजूर आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे तो म्हणजे की वर्धामध्ये 1,404 शेतकरी 1,80,89,000 रुपये असा निधी शेतकऱ्यांसाठी मंजूर आहे। त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो चंद्रपूर 5,0385 शेतकरी 6,65,18,000 रुपये असा निधी मंजूर आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो नागपूर जिल्ह्यात 865 शेतकरी 1,82,64,000 रुपये असा निधी मंजूर आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा आहे अमरावतीमध्ये 396 शेतकरी पात्र आहेत त्यामध्ये 35,83,000 रुपये असा निधी मंजूर आहे। त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो अकोलामध्ये 18 शेतकरी मंजूर आहेत त्यांना 50,000 रुपये असा निधी मंजूर आहे। शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा समोरचा जिल्हा यवतमाळ 865 शेतकरी 58,42,000 रुपये असे निधी मंजूर आहे। शेतकरी मित्रांनो त्यानंतरचा बुलढाणा 3,36,71,000 रुपये असा निधी मंजूर आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी। त्यानंतर आहे शेतकरी मित्रांनो समोरचा जिल्हा वाशिम 286 शेतकरी 2,87,000 रुपये निधी मंजूर। त्यानंतर समोरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो जो की या राज्यातील मुख्यमंत्री साहेबांनी हे जे काही जिल्हे आहेत त्यांना हे इतका निधी व इतके जिल्हे पात्र केले आहेत। त्यानंतर शेतकरी मित्रांनो 1,607 शेतकरी पात्र असून 2,67,23,000 रुपये असा निधी परभणी जिल्ह्यासाठी मंजूर आहे। शेतकरी मित्रांनो यानंतर आहे लातूर 3 शेतकरी पात्र असून 14,000 रुपये लातूर तालुक्यासाठी मंजूर आहेत। त्यानंतर आहे हिंगोलीमध्ये 5,114 शेतकरी पात्र असून 6,64,91,000 रुपये असा निधी हिंगोली जिल्ह्यासाठी मंजूर आहे। त्यानंतर समोरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो धाराशिवसाठी 91 शेतकरी पात्र असून 2.61 लाख शेतकरी म्हणजे की शेतकऱ्यांना निधी मिळणार आहे। त्यानंतर आहे नांदेड 1,887 शेतकरी पात्र असून 2,85,03,000 रुपये असा निधी नांदेडसाठी मंजूर आहे। त्यानंतर समोरचा जिल्हा आहे शेतकरी मित्रांनो हे काही जिल्हे होते जे की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने निधी मंजूर करण्यात आलेला आहे व ह्या निधीद्वारे आता येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना पैसे हे जे काही तुम्हाला सांगण्यात आले ते मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जी काही नुकसान भरपाई आहे ती तुम्हाला मिळणार आहे। ही अपडेट कशी वाटली तुम्ही कमेंट करायचं आहे व ते चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करायचं आहे। भेटूया नेक्स्ट मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।